प्रत्येक दिवस मनाप्रमाणे जात नाही आणि म्हणूनच आपल्या गृहिणींसाठी प्रत्येक गोष्ट कठीण असते. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. हा व्हिडिओ आहे काल दुपारचा. काल सावी दिवसभर परत झोपली नाही. आता तिचा शेड्यूल चेंज झाला आहे, तर मलासुद्धा माझा शेड्यूल चेंज करावा लागेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रिजिड असं काहीही ठेवता येत नाही, हे याचं उदाहरण आहे. आणि मुलं आपल्याला ठेवू देत नाहीत. प्रत्येक सेकंदाला त्यांच्याकडे लक्ष द्या. काही तोंडात टाकणार, कसंही खेळणार, पडणार, धडपडणार, असं चालूच असतं काही ना काही. तर तिला खेळवत म्हटलं काहीतरी आपल्याला करावंच लागेल. तर माझं चालू होतं इथे PDF डाउनलोड करणं. ॲक्च्युली मोबाईलमध्ये आहेत सगळ्या, परंतु या टॅबवर मी वाचते, कारण याच्यावरती मग प्रिंट काढायचं काम पडत नाही किंवा पुस्तकं विकत आणायचं काम पडत नाही. तर काही पुस्तकं असे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे असावेत, जेणेकरून आपण कुठे गेलो, नेटवर्क नसेल की तर आपल्याला ते वाचायला कामात पडेल. सो हे बालभारतीची साईट आहे आणि याच्यावरचे हिस्ट्रीचे बुक्स मी डाउनलोड करते, 11वी आणि 12वीचे. तर तुम्हीसुद्धा बालभारती जर फोनवर टाईप केलं तर तुम्हालासुद्धा या PDF तिथे मिळून जातात आणि मग त्या तुम्ही तिथून डाउनलोड करून कलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथे आपल्याला जसं ॲक्च्युअल पुस्तक आहे तसं ते मिळतं. त्याचसोबत इथे पर्यावरणाचं पुस्तक तुम्हाला दिसतं आहे 11वीचं, तर ते सुद्धा आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. सो आपण 11वी आणि 12वी दोन्हीही वर्गाची पुस्तकं चेक करा. त्यामधलं सोशॉलॉजीसुद्धा वाचायचं आपण. पॉलिटीचं सुद्धा पुस्तक आहे 11वी 12वीचं. सोबतच इकॉनॉमिक्सचं सुद्धा पुस्तक आहे. ज्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील त्यांनी ते इकॉनॉमिक्सचं पुस्तकसुद्धा घ्या. तर इथं अरण्यही शनिवार असल्यामुळे तोही घरी होता आणि सावीसुद्धा, म्हणजे दोघांना सांभाळत अभ्यास करायचा होता. पण परत अभ्यास काय माझा काल एवढा झालाच नाही. मग मी रात्री इकॉनॉमिक्सचं केलं आणि तुमच्या इकॉनॉमिक्सबद्दल मला बरेच प्रश्न होते की तुम्ही कुठून करता. तर ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट मला खूप कठीण वाटत होता. माझं BA मध्येही इकॉनॉमिक्स नव्हतं आणि मी कधी वाचलंही नव्हतं इकॉनॉमिक्स. फक्त शब्द ऐकले असतील असंच तुम्ही म्हणू शकता आणि जे काय छोटं मोठं आपल्या शालेय जीवनात होतं तितकंसं. त्यानंतर मग जेव्हा मी MPSCसाठी इकॉनॉमिक्स वाचलं ना, तेव्हा मलाही ते खूप आकडेवारी म्हणा किंवा त्यातला कॉन्सेप्ट समजायला खूप कठीण होत्या. परंतु मग मी काही हिंदी साईडचे लेक्चर्स पाहिले आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स इतकं आवडायला लागलं, इतकं सोपं वाटायला लागलं की त्या इकॉनॉमिक्सचे मी आपल्या ड्रीम MPSC हे जे मेन चॅनल आहे ना माझं, त्याच्यावरती मी क्लासेस घेतलेले आहेत आणि ते कोरोना काळात मी घेतलेले आहेत. आणि मग त्यानंतर आत्ता परत मी स्टार्ट केलेले आहे. त्याचे 1-2 लेक्चर्स तिथे अपलोडसुद्धा झालेले आहेत. तुम्ही ते आधी पहा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इकॉनॉमिक्स समजणं किती कठीण नाही आहे, किती सोपं आहे आणि तुम्ही त्यामधून आपला इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करू शकाल. पूर्ण लेक्चर्स मी घेणार आहे. आजसुद्धा आपला संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे. 9 वाजता मी अपलोड करते व्हिडिओ जनरली, तर तिथे तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल. सो आपले इकॉनॉमिक्सचे लेक्चर तुम्हाला करायचे असतील तर आपलं ड्रीम MPSC म्हणून सर्च करा. वाटल्यास मी तुम्हाला लिंक देऊन दिली या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे, जिथून तुम्ही आपल्या या चॅनलला तिथे फॉलो करून तिथे आपले इकॉनॉमिक्सचे सगळे व्हिडिओज पाहू शकाल. तर इथे पहा, हे पुस्तक तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसत असेल आणि पूर्ण पुस्तकाच्याच रूपात येतं आणि कलर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे वाचायला इंटरेस्ट येतं. तर इथे तुम्हाला हे जे फोटो दिसतोय ना, ब्रॉन्झचा पुतळा, तर कसला धातूचा पुतळा असा UPSCमध्ये प्रश्न आला होता. म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाचे पुस्तकं काही NCERTपेक्षा कमी नाही आहेत. आपल्याला हे वाचणं जर झाले ना, तर आपल्या बेसिक कॉन्सेप्ट, मग कुठलीही एक्झाम आपण देऊ, सरळ सेवा असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, आपल्या सगळ्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे सर्वांनी ही पुस्तकं डाउनलोड करा. तुम्हाला वाटत असेल पुस्तक फोनमध्ये वाचणं कठीण जातं, तर तुम्ही सरळ याच्या हार्ड कॉपी विकत घ्या. जास्त महाग नसतात स्टेट बोर्डाची पुस्तकं, किंवा जर शक्य असेल तर मग प्रिंट काढा. तुम्ही असं काहीही करू शकता दोनपैकी आणि त्या माध्यमातून मग तुम्ही थोडंफार तिथे आपलं वाचन करू शकता. सो यांना खेळवत वाचणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे, पण आपले स्टेट बोर्डाची पुस्तकं इझी असतात, त्यामुळे मग ती करू शकतो. त्यानंतर मग संध्याकाळी मी माझं जे इथिक्सचं मी रोज 1 पेज लिहायचं ठरवलेलं आहे, तर ते मी लिहायला घेतलं आणि रात्री अभ्यास याही कारणाने झाला नाही की आम्ही संध्याकाळी परत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. थोडंसं काहीतरी नॉर्मल प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे यांच्यासोबत मी गेले आणि त्यानंतर मग माझा घरी येऊन परत अभ्यास नाही झाला, कारण आमची सुजाता वगैरे वापस आले. तर तुम्ही जुने व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये बरेच लोक आहेत आणि मग ते वापस आले, गावाला गेली होती ती, त्यामुळे. तर त्यानंतर मग अभ्यास झाला नाही. मग रात्री सावी झोपायला वेळ लागला. त्यानंतर मी माझे इकॉनॉमिक्सचे काही चॅप्टर कंप्लीट केले आणि ते तुम्हाला शिकवायचं आहे, त्याच्यामुळे मलाही ते चांगलंच करावं लागतं आणि मला स्वतःलाही इकॉनॉमिक्स आता खूप छान समजावून सांगता येतो असं मी म्हणेल. मी काही तज्ज्ञ आहे असं नाही म्हणत, पण मी समजावून सांगू शकते चांगल्या प्रकारे. तुम्हाला ते व्हिडिओज पाहिल्यावर लक्षात येईलच. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आधी तेच सांगितलं की मी काही तज्ज्ञ नाही आहे. मुळात इकॉनॉमिक्स हा माझा विषयच नव्हता, परंतु आत्ता मी जे शिकवते ना त्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स समजायला सोपं जात आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज पहा. जुने व्हिडिओ आहेत, पण जुन्यापेक्षा आता मी जे करंटमध्ये घेते ना त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण आता कसं नवीन जे पुस्तक आहे ना अर्थशास्त्राचं देसले सरांचं,
त्यामध्ये अनेक कॉन्सेप्ट नवीन आलेले आहेत, ज्या माझ्याहीसाठी नवीन आहेत आणि पहिले त्या नव्हत्या, मग आता त्या ॲड झालेल्या आहेत. तर आपल्याला ते करणं भाग आहे. आणि मग जेव्हा असं नवीन काहीतरी ॲड होतं तेव्हा ते आपल्याला तिथे करावंच लागतं. आणि मग तशाच आपल्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या एक आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये जे काही साधे साधे एक्झाम्पल्स असतात ना, कुटुंब म्हणा किंवा आपण जे व्यवहार करतो त्या माध्यमातून मी त्या समजावून सांगते, जेणेकरून त्या तुम्हाला समजायला सोपं जातात. आता मी जे काही ब्लॉग बनवते ना, यामागे माझे काही पर्सनल उद्देश आहेत आणि ते पुढे मी सांगेल तुम्हाला. त्यामुळे माझ्या या ब्लॉगचा तुम्हाला जर फायदा होत असेल तरच बघा. खाली कमेंट होती पहा, ताई तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला मोटिवेशन मिळतं. आणि मग त्याखाली आणखी एक कमेंट होती की मग पाया पड ताईच्या जाऊन. तर असेही कमेंट करणारे काही आहेत. मी त्या युजरला सरळ हाईड करते, कारण मला कोणाला उत्तर देण्यामध्ये काही इंटरेस्ट आता आयुष्यात उरलेला नाही आहे. आपलं काम आपण करायचं, लोक काय बोलतात ते भुंकू द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं, हेच मी ठरवलेलं आहे. आणि हेच मी आधीपासूनही अशीच करते. मला कोणाच्या बोलण्याचा म्हणा किंवा कशाचाच काहीच फरक पडत नाही. जे मला करायचं आहे, जे मी ठरवलेलं आहे तेच मी करत असते. आणि आयुष्यामध्ये आपणही आपल्या मनाला जे वाटेल ना ते करा, कारण आपली लाईफ आहे. याचे सगळे रिग्रेट मग आपल्याला घेता येतात. याने म्हटलं म्हणून तुम्ही तसं वागला तर मग त्याने जे अपयश येतं तर त्याचं खापर आपण त्या पुढच्या व्यक्तीच्या डोक्यावर फोडतो. त्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि मग त्याचं जे काय यश अपयश असेल ते तुमचं असेल. त्यामुळे कुणाच्याही बोलण्याचा म्हणा किंवा काही वाईट साईड बोलण्याचा अजिबात विचार न करता जे आपल्याला योग्य वाटतं तसं आपण वागायचं आणि तसं आपलं आयुष्य जगत राहायचं. आता एक गृहिणी म्हटल्यावर आपल्याला बरेचसे टोमणे ऐकावे लागतात. काल एका विद्यार्थ्याचा फोन आला, त्याने त्याची आर्थिक परिस्थिती म्हणा सगळं जे काय सांगितलं आणि त्याला राज्यसेवा करायची. अशी कुठलीही व्यक्ती ज्याला राज्यसेवा करायची असेल त्याने पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही एक्झाम जी आहे ना ती मोठी एक्झाम आहे आणि त्यासाठी तुम्हाला तितका वेळ देणं गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा आर्थिक बाजू आपली कमकुवत असते तेव्हा पैसा कमावणेही गरजेचं असतं, तेव्हाच आपल्याला तिथे अभ्यास करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि दोन्ही गोष्टी सांभाळताना खूप तारेवरची कसरत होते. तिथे तुमचा माइंड मग स्टेबल ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे, कारण की आर्थिक परिस्थिती चांगली असणारे खूप कमी विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत. आता आमच्या अभ्यासिकेमध्ये मी अनेक विद्यार्थी पाहते, बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते. मग अशा परिस्थितीत तुम्हाला तिथे स्टेबल राहता यावं. त्यानंतर आज आम्ही आमच्या अभ्यासिकेमध्ये एक सराव पेपर ठेवला होता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तोच मी तिथे कंडक्ट करायला गेले होते. मुलांचा सराव पेपर घ्यायला 12 वाजता मी गेले. सकाळी अभ्यासिकेवरती सफाईसाठी आम्ही जातो, त्यानंतर मग दुपारी पेपरसाठी गेलो. हा पेपर जेव्हा घेतला तेव्हा विद्यार्थ्यांमधून 5 विनर आम्ही काढले आणि मग त्या 5 विनरना मी एक नोटबुक दिलेत स्पायरल बाइंडिंगचे, जेणेकरून त्यांना ते नोट्ससाठी उपयुक्त ठरतील. तर असे काही नवीन उपक्रम आम्ही राबवत असतो. आमची क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिका आहे, तुम्ही बऱ्याच जणांना माहितीही असेल. आणि ते जे विद्यार्थी आहेत त्यातले बरेच विद्यार्थी नंतर सिलेक्टसुद्धा होताना दिसतात. तर इथे एका विद्यार्थिनीच्या डेस्कवरती छान गौतम बुद्धांची छोटीशी मूर्ती होती. तर हेच ते 5 विनर आहेत ज्यांना आज बक्षीस मिळालं. त्यानंतर घरून आईंचा फोन आला की सावी रडत आहे, ती झोपलीच नाही व्यवस्थित आज. त्याच्यानंतर मग मी घरी आले आणि मग रेस्ट ऑन पिक्चरचं तुम्हाला माहिती आहे, सावी अजिबात झोपत नाही. सो असंच काहीसं आपलं चालू आहे आणि या परिस्थितीतूनही अभ्यास करायचा आहे. कसा होईल आता रात्रीचा जो अभ्यास होईल तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण या पुरीला सांभाळताना तिच्यावर लक्ष द्या. परत मध्ये जर आपण काही वाचलं तर ते एवढं लक्षात राहत नाही. त्यानंतर आमच्या ह्यांना जायचं होतं बाहेर जेवायला, तर त्यांना मला द्यावं लागल्या पोळ्या बनवून. तो 15 पोळ्या त्यांना बनवून दिल्यानंतर संध्याकाळच्या सुद्धा करून टाकला. सो असा आजचा दिवस हेक्टिक गेला. संध्याकाळचं रुटीन उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्याला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका.